हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे पुणे नाशिक बायपासवरती गुरेवाडी फाटा आहे। त्या फाट्यावरती जय मल्हार ढाबा आहे आणि या ढाब्यावरती नाशिकचा एक खास पदार्थ मिळतो। म्हणजे तो पदार्थ म्हणजे नाशिकमध्येच बनवला जातो बरं का, आणि अतिशय टेस्टी लागतो। काय तो पदार्थ? तो पदार्थ आहे झिरकं। झिरकं भाकरी ही या ढाब्याची खासियत आहे आणि हे कसं बनतं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग येऊ का? या। नमस्कार। नमस्ते नमस्ते। हे आहे जय मल्हार ढाब्याचे मालक, मी ओळख करून देते। नमस्ते नमस्ते। या आहेत शोभाताई माळी, हे आहेत अनिकेत माळी, यांचे चिरंजीव आहेत हे दोघंही जण, आणि हे आहेत संकेत माळी। नमस्ते। आज आम्हाला तुम्ही झिरक्याची रेसिपी दाखवणार ना? एकदम व्यवस्थित? 100%। ओ येस, चला बघायचं। हो। अनिकेतजी स्वतः आपल्याला ही रेसिपी दाखवत आहेत। अनिकेतजी, किती माणसांसाठी आपण रेसिपी बनवतोय? 2 माणसांसाठी बनवतोय। 2 माणसांसाठी। आणि काय काय साहित्य लागतं याला? दाखवतो तुम्हाला। कांदा, कोथिंबीर, अख्खी मिरची। ही तिखट आहे का? हो। अख्खा लसूण, शेंगदाणा, हळद, मीठ, मोहरी, जिरा आणि तेल। हे साहित्य किती किती घेतलेलं आहे? हे बनवताना दाखवतो मॅडम, चला तुम्हाला। हो चालेल। आता काय करताय? 2 मीडियम साईजचे कांदे मॅडम आणि 4 मीडियम साईजचे मिरच्या या कापून घेऊया आपण। हो। आता काय करणार आहेस दादा? हे मिक्सर मध्ये सर्व वाटून करून घेऊया आपण। अच्छा, हे शेंगदाणे किती घेतले? 1 वाटी। आणि हे कच्चेच आहेत ना? हो। भाजायचे नाही? भाजायचे नाही, कच्चेच। आणि हा लसूण 2 कांडी आहेत त्या। 2 कांडी म्हणजे एवढ्या एवढ्या? हो, मीडियम साईजच्या। हो। आणि ह्या 4 मिरच्या आहेत। 4 मिरच्या आणि ही थोडीशी कोथिंबीर? कोथिंबीर। बस अगदी एवढीशीच बस कोथिंबीर? एवढंच। हो हो। पुरते? हो पुरते। अच्छा, दाखव बरं आता कसं। आता थोडंसं यांनी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे। झालं का? नाही, अजून व्हायचंय थोडं। अच्छा, एकदम बारीक पेस्ट? बघा मॅडम, हे असं बारीक करून घ्यायचं। अच्छा, इतकं बारीक अगदी? हो। जरा हात लावून बघू एकदम का? बारीक। हो हो। ओ माय गॉड, एकदम म्हणजे हे गंधभर का गंध इतकं अगदी मुलायम, म्हणजे अजिबात दाण्याची कणी बिणी काहीच नाही, अगदी पेस्ट अशी मुलायम झालेली आहे। आपण झिरका बनवायला तर सुरुवात करूया। हो। पॅन चांगले तापू देत, मग त्यात आपण तेल टाकूया। पॅन आता तापलेलं आहे, आपण त्याच्यात तेल घालूया। तेल किती घातलं? आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचं मॅडम। अच्छा, साधारण त्यांनी 2 डाव तेल घातलेलं आहे, तेवढं लागतं ना? हो। आता त्यांनी 1 चमचा जिरं घातलंय, 1 चमचा मोहरी घातली आहे, कांदा घातलेला आहे। तो कापलेला सगळा कांदा घातला का आपण? हो। तेल थोडं जास्तच लागतं का याला? हो, तेल जास्त लागतं। कांदा अगदी असं लाल होऊन द्यायचा। मस्त वास येतोय, छान पैकी जिऱ्याचा सुगंध येतो। कांदा आता चांगला ब्राऊन झालेला आहे। हो ना, एकदम मस्त। यात आपण हळद टाकूया। अच्छा, ब्राऊन झाल्याशिवाय हळद टाकायची नाही? अर्धा चम्मच हळद टाकूया। हां, हळद टाकण्यामुळे त्याचा रंगच अगदी वेगळा झाला, छान दिसायला लागलं। 1 चम्मच मीठ टाकूया आपण। हां, हे मीठ टाकल्यानंतर किती वेळ परतायचं? या अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे मॅडम। अर्धा मिनिट? ओके। आणि आता यानंतर आपण पाणी टाकूया अर्धा मग्गा। अच्छा, पाणी टाकायचं? पाणी टाकायचं। हो। आपण पाणी टाकूया यात। आता पूर्ण ब्राऊन झालेल्या कांद्यावरती त्यांनी
अर्धा मग पाणी टाकलेलं आहे, हा एवढा. हे चांगल्या प्रकारे आपण उकळून घेऊ. हे उकळून द्यायचं. हो, उकळून द्यायचं चांगल्या प्रकारे. दादा, हे झिरकं तुला कोणी शिकवलं? हे माझ्या आईने शिकवलं आहे. मला लहानपणापासून आवड होती स्वयंपाक बनवायची. अरे वा. म्हणजे आमचे व्ह्युअर जर इथे आले तर त्यांना तुझ्या हातचं हो, नक्की झिरकं नक्की नक्की 100% बनवून देणार मॅडम. मिळणार, खायला मिळणार. 100%. येस. आता काय करतोय? चांगलं उकळून घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं आहे. आता आपण टाकूया ते. मिक्सर पण चांगल्या प्रकारे धुवून झिरक्यामध्ये टाकून घेऊया. आता हे आपल्याला किती वेळ करायचंय? 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचं चांगलं. अच्छा, ते असं घट्ट होतं का? घट्ट होतं चांगलं. अरे वा. उकळल्यानंतर हां, बस मग सर्व करायचं. थोडासा गॅस तुम्ही वाढवलाय आणि ते चांगलं उकळून घेत आहे. इतका सुंदर वास येतोय की त्या वासाने मला भयंकर भूक लागलेली आहे. आणि हे कसं झालंय हे मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. मावशी नमस्ते. नमस्ते. काय करताय तुम्ही? मी बाजरीची भाकर. बाजरीची भाकरी? हो, हो. अरे वा, मस्त. आणि तुमचं नाव काय आहे? अलका रामभाऊ लोंढे. अलका रामभाऊ लोंढे. लोंढे. मावशींचा आवाज कसा खणखणीत आहे की नाही? एकदम छान. आम्हाला दाखवता कशी बनलेली? बरं. दाखव. मॅडम, आपली झिरका भाकरी तर रेडी झालेली. आणि किती कशी बनवते तर तुम्हाला पूर्णपणे दाखवलेली, कशी बनवता काय बनवता. आता एकदा टेस्ट करून सांगा की कशी झालेली. आपल्या स्पेशल जयमल हॉटेलची स्पेशल झिरका भाकर मिळेल. वा, मस्त थाळी दिसतीये. हे बघा, अशा 2 फुगलेल्या भाकऱ्या दिलेल्या आहेत. लोणचं आहे, ठेचा आहे, झिरकं, कांदा आणि लिंबू. मला मी झिरकं खाऊन सांगते कसं आहे ते. गरम आहे. एकदम अस्सल ग्रामीण चव, बेस्ट. भाकरीची खाऊन सांगते कसं लागतंय. अगदी खुसखुशीत भाकरी, इतकी सुंदर आहे ना. म्हणजे अगदी खारी खाल्ल्यासारखी भाकरी आहे, खुसखुशीत आहे, जबरदस्त. आणि त्याच्याबरोबर हे झिरकं अप्रतिम लागते. त्याचा पण खाऊन सांगते. त्याचा जास्त तिखट नाही आहे, कारण त्याच्यामध्ये शेंगदाणा मिक्स केलेला आहे. बाकी तर काय कांदा लिंबू लोणचं ते आहेच, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खा. शोभाताई, हे तुमचं झिरकं अतिशय अप्रतिम आहे. ग्रामीण थाळीचा आनंद मला या जेवणातनं मिळाला. संकेतजी, या ताटाची किंमत किती आहे? फक्त 150 रुपये. 150 रुपये? हो. आणि 150 रुपयात तुम्ही हे सगळं देता? हो हो. म्हणजे झिरकं, 2 भाकऱ्या आणि ठेचा वगैरे बाकीचं सगळ्याशी झिरकं थाळी मिळते. अच्छा. आणि समजा एक्स्ट्रा भाकरी लागली तर त्याचे चार्जेस वेगळे? हो, एका भाकरचे 20 रुपये. 20 रुपये. आणि राईस वाटी जर घेतली, इंद्रायणी राईस वाटी, ती पण याच्यावर खूप सुंदर लागते, तर ते 30 रुपये एक वाटी. 30 रुपये इंद्रायणी राईसची वाटी. वा वा वा, एकदम म्हणजे मेनू जमलाच म्हणून समजायचा. आता ही झिरकं भाकरी खायला तुम्ही कसे येणार? तर पुणे नाशिक बायपासवरती सिन्नरजवळ यायला लागलं की गुरेवाडी फाटा आहे. गुरेवाडी फाट्यावरतीच जय मल्हार ढाबा आहे. त्यांचा नंबर, ॲड्रेस सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. शिवाय तुम्ही गुगलवरती गुरेवाडी फाटा असं लिहिलं की हे सगळं येतंच. आणि तरीसुद्धा तुम्ही विचारता की पत्ता कुठे, पत्ता कुठे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागतो. शोभाताई, अनिकेत, संकेत, तुम्ही मिळून
ही रेसिपी अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितली. त्यामुळे माझे व्ह्युअर्स नक्की ही घरी करून बघतील आणि येता जाता तुमच्या हातचं झिरकं हे खायला नक्की जय मल्हार ढाब्यावरती येतील याची मला खात्री आहे. तेव्हा तुमचे मनापासून धन्यवाद. खूप थँक्यू.